हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. आज आपण आहोत द्वारकेमध्ये. आज आपण द्वारका एक्सप्लोअर करणार आहोत. सो बघूयात द्वारकेमधले सगळे साईट सीन्स. द्वारकेमध्ये अजून काय आहे, बेट द्वारका आहे. तसंच आज आपण नागेश्वराचं पण दर्शन करणार आहे, जे की 12 ज्योतिर्लिंगांमध्ये एक आहे. आणि अजून स्ट्रीट फूड काय एन्जॉय करता येतं आहे का, किंवा द्वारकेत जायचं कसं, कुठली दर्शनाच्या रांगेने जायचं, 2 दरवाजे आहेत, मग कसं काय काय अलाउड आहे, काय अलाउड नाही आहे मंदिराचे टायमिंग्स, हे सगळं मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे कीप वॉचिंग, लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. बघूयात मी स्टे कुठे केला होता. द्वारकेमध्ये आल्याच्या नंतर 2 कमान्स लागतात आल्या. पहिली कमान सोडायची, दुसरी इस्कॉनची कमान आहे, आणि तिसरी कमान जी आहे तिथून आतमध्ये एंटर केल्यावर तुम्ही मागे बघू शकता, हे आहे महाराष्ट्र मंडळाचं भक्त निवास, महाराष्ट्र मंडळ द्वारका. मी तुम्हाला त्याचा एक व्हिडिओ दाखवतो. मेन हायवेवरून सेकंड कमान आहे. ह्या कमानीतून एंटर केल्यावर एवढाच यायचं, आणि फर्स्ट लेफ्टला फर्स्टच गेट लागतं. आणि या गेटमधून आल्याच्या नंतर हे आहे भक्त निवास, महाराष्ट्र मंडळ द्वारका. रूम खूप चीप म्हणेन मी, आणि खूप सुंदर आहे पैशाच्या मानाने. 1000 रुपये चार्जेस नॉन एसीचे आहेत, आणि एसीचे चार्जेस 1200 रुपये आहेत. आपण जसं घेऊ तसं. पण डिलक्स रूम आहेत, 3 स्टार वगैरे आहेत. सो मी तुम्हाला तो पण दाखवते, रूमचा व्हिडिओ. अशी आहे रूम. इकडे वॉशरूम आहे. इकडे वॉशरूम आहे. रूम्स छान आहेत, स्वच्छ आहेत. इकडून मेन रोड दिसतो, आणि हा बेड. सकाळचे 9:15 झालेले आहेत. आम्ही रूममधून निघालेलो आहे आता द्वारकेच्या दर्शनासाठी. चला जाऊयात द्वारका दर्शन. तुम्ही बघू शकता, आम्ही टांग्याची सवारी केलेली आहे. तसं मंदिर खूप जवळ होतं, चालतही जाऊ शकत होतो, पण टांग्याची सवारी आपण कधी करतो. चाललोय आपण. बापरे, हे द्वारकाधीश शिखर दर्शन आहे. हा मंदिर परिसर.
दुपारचा 1 वाजला आहे आणि आपण आलेलो आहोत नागेश्वर या ज्योतिर्लिंगाला. हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. हे तुम्ही बघू शकता, समोर महाद्वार आहे. आणि जसं तुम्हाला माहिती आहे, वर्षाचा दुसराच दिवस असल्यामुळे याही मंदिराला भयंकर गर्दी होती. पण आमचं दर्शन बऱ्यापैकी लवकर झालेलं होतं, कारण इथे रांग बऱ्यापैकी लवकर जाते. मंदिरात प्रवेश केल्यानंतर उजव्या हाताला मंदिराचा मेन परिसर दिसतो, तर मंदिराच्या डाव्या बाजूला महादेवाची मोठी मूर्ती दिसते. आणि इथे तुम्ही तुमचे चप्पल बूट काढून इथूनच दर्शन रांगेला सुरुवात होते. आणि या चप्पल स्टँडसाठी कुठलेही शुल्क नाही. नागेश्वरामध्ये भगवान शंकराची पूजा ही नाग रूपात केली जाते, तर देवी पार्वतीची नागिन रूपात. म्हणूनच इथे नागनागिनीची जोडी ही वाहिली जाते. तसंच इथे गंगाजलाचा पण अभिषेक केला जातो. आता आपण बघूयात मेन ज्योतिर्लिंगाचं दर्शन. हा आहे मेन गाभारा आणि आता तुम्हाला लिंगाचं दर्शन होईल. एक मंदिर, ही शिवाची मूर्ती आहे, ही आपण एक्सप्लोर करणार आहोत. पण हे मंदिर आहे शनिदेवाचं मंदिर आहे. मंदिर बघू शकता, लाल पाषाणाचं मंदिर आहे आणि आतमध्ये सुंदर शनिदेवाची मूर्ती आहे. ही अशी शनिदेवांची मूर्ती आहे. हे मंदिर इथून बाहेर आल्यावर हे असे नागदेवता आहे आणि हा यज्ञ मंडप आहे. आणि आपण आता चाललोय मूर्ती एक्सप्लोर करायला. ही आहे शिवाची मूर्ती. आपण आलेलो आहोत बाहेर, जिथे ही शिवाची सुंदर मूर्ती आहे. तुम्ही पाहिलं, आपलं नागेश्वराचं दर्शन खूप सुंदर झालेलं आहे. आणि आपण आता निघालेलो आहोत बेट द्वारकेच्या दिशेने. पण बेट द्वारकेला जाताना मध्येच आपल्याला गोपी तलाव हा लागतो. सो आपण गोपी तलावाला जाणार आहोत आधी. आणि नागेश्वराच्या मंदिरापासून हे हार्डली 5 किलोमीटर आहे आणि साधारणतः 10 मिनिटे लागतात. आणि तुम्ही बघू शकता, खूप सुंदर रस्ता आहे, दोन्ही बाजूला समुद्र आहे आणि त्यामधून आपण जातो. आपण आत्ता आलेलो आहोत गोपी तलाव. गोपी तलाव हे नागेश्वरपासून खूप जवळ आहे आणि बेट द्वारकेपासून जवळ आहे. गोपी तलावच्या इथे सगळ्या गोपींनी जलसमाधी घेतली होती. हे ठिकाण आहे. चला मग एक्सप्लोर करूयात गोपी तलाव.
आपण जे गोपीचंदन वापरतो ते ओरिजिनल इथेच बनतं. ॲक्च्युली ह्या तलावाच्या तळाशी जी माती मिळते त्यापासून हे गोपीचंदन बनतं.